हॅलो स्टुडंट, आजची जे कन्सेप्ट आहे ती आपला 8 क्लासच्या स्टुडंट करता. ओके, या ठिकाणी काय दिला 100 दिला आणि त्याचा पॉवर दिला 4/6. तर तो कशा प्रकारे रीड केला जाते आणि कशा प्रकारे त्याला लिहिल्या जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पहा, 100 सोडून द्या. आता तुम्ही या ठिकाणी काय दिलं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये आपल्याला 4 आणि 6 दिलाय. आता त्याने कशा प्रकारे रीड करायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 100 आहे, त्याचा पॉवर दिला 4/6. तर लक्षात ठेवतो तो न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये किती आहे 4 आहे, तर त्याला म्हणायचं पॉवर. त्याला काय म्हणायचं पॉवर. क्लिअर. आणि जो डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये जो 6 दिलाय त्याला म्हणायचं रूट. त्याला काय म्हणायचं रूट. पुन्हा एकदा, जर आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये जर आपल्याला नंबर दिलेले असेल, तर जो न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये असेल, सर न्यूमरेटरच्या ठिकाणी 4 आहे तर त्याला म्हणायचं पॉवर, आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये 6 आहे तर त्याला म्हणायचं रूट. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं, या ठिकाणी आता पहा आपल्याला लिहायचं का, या ठिकाणी आता याला एक्सप्लेन कसं करायचं वर्ड मध्ये. तर कशा प्रकारे करणार आहोत पहा आता या ठिकाणी मी. तर या ठिकाणी लिहायचं आपल्याला आन्सर म्हणून लिहायचं. तर काय लिहायचं आपल्याला, फोर्थ पॉवर ऑफ अँड सिक्स्थ रूट ऑफ. फोर्थ पॉवर ऑफ अँड सिक्स्थ रूट ऑफ कोणाचा, 100चा. कोणाचा, 100चा. तर आपण या पद्धतीने म्हणू शकतो, फोर्थ पॉवर ऑफ अँड सिक्स्थ रूट ऑफ 100. म्हणजे 100चा फोर्थ पॉवर आहे आणि सिक्स्थ रूट सुद्धा कोणाचा आहे, 100चा. या पद्धतीने आपण याला रीड करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं, वरच्याला म्हणायचं पॉवर आणि खालच्याला म्हणायचं आपण रूट. आणि या पद्धतीने तुम्ही काय त्याला रीड करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही लिहू सुद्धा शकता. आणि अशाच प्रकारच्या जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. थँक्यू.